नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 वरती चर्चा करतो आणि विज्ञान भाग 1 चा पेपर आहे आपला उद्या. आणि विज्ञान भाग 1 ची उद्याची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असू शकते, कशा प्रकारचा पेपर येऊ शकतो, या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे. तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो. अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका हवी असेल आणि आणखी इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका विज्ञानच्या हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही विज्ञानच्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे आपल्याला, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये 2 प्रश्न असतात. एक अ असतो आणि आ असतो. अ मध्ये जर अ आणि ब असतो, अ मध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 मार्काचे तुम्हाला 5 बहुपर्यायी प्रश्न असतात आणि ब मध्ये तुम्हाला 5 मार्कांचे छोटे-छोटे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला चुकी बरोबर असेल, वेगळा घटक ओळखा असेल, अशा प्रकारचे प्रश्न असतात. तर पहिल्यातल्या अ बघा, इथं दिलंय विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? बघा, जर विद्युतधारा इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस आपण निर्माण करतो, त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो? जनिद्राचा वापर करतो मित्रांनो. जनिद्राचा वापर करूनच विद्युत निर्मिती होत असते. तुमचे पवनचक्की असा म्हणा, तिथे जनिद्र असतात. त्याचबरोबर तुमची जलऊर्जा ज्यावेळेस विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असतं, तिथे सुद्धा जनिद्राचाच वापर केला जातो. जनिद्र हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, अतिशय महत्त्वाचं उपकरण आहे, जेव्हा आपण विद्युत निर्माण करत असतो, विद्युत ऊर्जा निर्माण करत असतो किंवा विद्युत धारा निर्माण करत असतो त्यावेळेस. बघा, प्रकाश किरण जेव्हा घन माध्यमातून विरळ माध्यमात येतात. बघा, घन माध्यम जे असतं त्या माध्यमातून ज्यावेळेस तुमचे प्रकाश किरण विरळ माध्यमामध्ये येतात, विरळ माध्यमांमध्ये जातात आणि जाताना 2 माध्यमांच्या सीमेवर लंबरेखेत आपाती होतो. लंबरेखेमध्ये काय होतं? आपाती होतो. तेव्हा आपाती कोन जो आहे, तो आपाती कोन साधारणतः 0 अंशामध्ये होतो. लंब रेषेमध्ये जर आपण बघितलं, लंब रेखेत आपण जर पाहिलं, तर तो लंब रेखेमध्ये होणारा आपाती कोन जो आहे तो 0 असतो, एवढं लक्षात घ्या. 20 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगाची शक्ती. तर 20 सेमी नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र भिंगाची जी शक्ती आहे, आता सेंटीमीटर दिले. सेंटीमीटर म्हणजे नाभीय अंतर, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस डी काढायचं असतं, तुम्हाला नाभीय अंतर असेल तर शक्ती जर काढायची असेल ती 1/f असते. मग 1 नाभीय अंतर तुमचं 20 सेंटीमीटर आहे. त्या सेंटीमीटरचं तुम्ही जर मीटरमध्ये केलं तर तुमच्याकडे 0.2 मीटर होईल. आणि 1/0.2 म्हणजे मीटर म्हणजे किती? आता 1/0.2 आणि 1 ला दोघांना जर तुम्ही 10 ने जर गुणलं तर वरती येतील 10 आणि भागिले 2, 2 10 तर 0.5 म्हणजे 5d. आता 5d जे हे अंतर आहे, हे 5dचं जर तुम्ही बघितलं तर हे 5d जे आहे ते तुमचं अंतर असणार आहे. ओके, 5d जे आहे ती तुमची भिंगाची शक्ती असणार आहे, लक्षात घ्या. ही मीटरमध्ये असते. मीटरमध्ये जर तुम्ही एफ घेतलं तर इथं +5d हे उत्तर बरोबर आहे. ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. तर चौथा प्रश्न बघा पुढचा. विद्युत धारेचा उत्तम सुवाहक बघा, ब्रोमीन, आयोडीन, ग्रॅफाइट आणि सल्फर या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर ग्रॅफाइट जो आहे तो विद्युत धारेचा उत्तम सुवाहक आहे, ग्रॅफाइट या सगळ्यांमध्ये. ओके, त्याच्यानंतर भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाच्या मध्यम भ्रमण कक्षेची उंची ही नेहमी मित्रांनो तुमच्याकडे 25,000 किलोमीटर असते. पुढचा प्रश्न बघा, वेगळा घटक ओळखा. ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युत चलित्र आणि चुंबक. मित्रांनो, चुंबक हा जो आहे तो पूर्णपणे यातला वेगळा घटक आहे. सहसंबंध ओळखा. CuSO4 जो आहे तो तपकिरी असतो, कॉपर आयोडाइड. मग इथं इथं बघा, AgCl जो आहे याचा रंग नेमका कुठला असतो? हा पांढऱ्या रंगाचा असतो. ओके, येस. पुढे बघा, पुढचा मुद्दा. हवा, हवेचा अपवर्तनांक किती आहे? मित्रांनो, हवेचा अपवर्तनांक इथं 1.0003 हा ठिकाणी आहे. 1.0003. चुकी बरोबर. तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 mm च्या जवळ असते. तर हे बरोबर आहे मित्रांनो, 700 nm च्या जवळ असते. पुढे, पुण्यातील COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार करून इस्रोच्या मार्फत 2016 मध्ये अवकाशात पाठवलेला उपग्रह. तर मित्रांनो, हा जो उपग्रह आहे याला आपण स्वयं म्हणतो, स्वयं. ओके, पुढचा बघा, शास्त्रीय कारणे. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अॅल्युमिनियमच्या तारांचा उपयोग होतात. मित्रांनो, उपयोग करतात. अतिशय सोपा विषय आहे. तांबे आणि अॅल्युमिनियम हे विद्युत वाहक आहेत, म्हणजे उत्तम विद्युत वाहक आहेत. म्हणजे याच्यामधून खूप चांगल्या प्रकारे विद्युतधारा वाहू शकते, म्हणून यांचा वापर करतात. विषय संपला. त्याचबरोबर तांबे आणि अॅल्युमिनियम यांची रोधकता सुद्धा खूप कमी आहे. 2 मुद्दे लिहू शकताय. पहिली गोष्ट, हे विद्युत ऊर्जेचे उत्तम वाहक आहेत. दुसरा मुद्दा, यांची रोधकता खूप कमी आहे.
त्याच्यामुळे यांचा वापर होतो. हिरवी पडलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात. याचं कारण काय माहितीये का? दमट हवेतील ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचे कॉपर ऑक्साईड तयार होतं. ओके. आणि कॉपर ऑक्साईडची हवेतल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर, म्हणजे कॉपर ऑक्साईडची कार्बन डायऑक्साईड सोबत ज्यावेळेस अभिक्रिया तयार होते, त्यावेळेस कॉपर कार्बोनेट जे आहे CuCO2 कॉपर कार्बोनेटचा एक थर जमा होतो, हिरव्या रंगाचा थर जमा होतो. ओके. कशावरती? तांब्याच्या भांड्यांवरती साधारणतः हा हिरव्या रंगाचा थर तयार होतो. आता हा घालवण्यासाठी लिंबूचा रस जर तुम्ही बघितला किंवा चिंच जर बघितलं, याच्यामध्ये आम्ल असतं. लिंबूचा रस आणि चिंच याच्यामध्ये आम्ल असतं आणि हे जे आम्ल आहे, या आम्लामध्ये कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जो आहे तो पूर्णपणे विरघळतो. त्यामुळे ती हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ होतात. ओके. पुढचा, एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. आता मूलद्रव्यांचा जर विचार केला, मूलद्रव्याच्या आवर्त सारणीमध्ये जर विचार केला, एका गणामध्ये असलेल्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉनची संख्या असते ती सारखीच असते. म्हणून इथं एकाच गणामधील मूलद्रव्याची संयुजा समान असते असं आपण म्हणू शकतो. आता यांची उत्तरं तुम्ही नंतर लिहू शकता. आता काही प्रश्न आहे, जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 5 प्रश्न दिले जातात. 5 पैकी 3 तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात 2-2 मार्काचे. 3 सोडवले की तुम्हाला 6 मार्क मिळून जातील. बघा इथं पहिला प्रश्न आहे. वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल? सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जर जास्त असेल, तर हवा जी आहे ती दमट असते. आणि 60 पेक्षा जर कमी असेल, तर हवा जी आहे ती कोरडी असणार. एवढं लक्षात घ्या. 2 प्रश्नांचे 2 मार्क. खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा. बघा C12H22O11 म्हणजे साखर जी आहे. साखरेला ज्यावेळेस आपण उष्णता देतो, त्यावेळेस कार्बन काळ्या रंगाचं बाजूला पडतं आणि त्याचबरोबर पाणी जो आहे, पाणी वेगळं पडतं. म्हणजे ही अपघटन अभिक्रिया आहे. ओके. पुढचा मुद्दा. पुढचा पॉईंट जर बघितला, फरक स्पष्ट करा. एक आहे कशाचा? वस्तुमान आणि वजन, या दोघांमधला फरक स्पष्ट करायचा होता. वस्तुमानाचा जर तुम्ही विचार केला, तर एखाद्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन आणि वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने खाली खेचते त्याला आपण म्हणतो वजन. आता या वस्तुमानाचा जर विचार केला, तर याचं परिणाम सगळीकडे सारखं असतं आणि वजन हे स्थल कालात परत्वे बदलत असतं. एवढं लिहिलं तरी चालेल. याचं SI एकक किलोग्राम आहे आणि वजनाचं जे एकक आहे ते न्यूटन आहे. एवढं लिहिलं तरी झालं काम. पुढचा मुद्दा, खालील सारणी पूर्ण करा. दिशादर्शक उपग्रह. एक उपग्रह लिहा. दिशादर्शक कुठला आहे? IRNSS हा दिशादर्शक उपग्रह आहे आणि त्याच्या प्रक्षेपकाचं नाव आहे PSLV. पृथ्वी निरीक्षक उपग्रह जर बघितला तर IRS हा भारताचा पृथ्वी उपग्रह निरीक्षक आहे आणि PSLV त्याचं हे प्रक्षेपक आहे. आधुनिक आवर्त सारणीतील गण आणि आवर्तन यांच्या व्याख्या लिहायच्यात. मित्रांनो, गण म्हणजे काय? आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात आणि जे आडवे ज्या ठिकाणी ओळी आहेत त्यांना आपण आवर्तन म्हणतो. इथे बघा काही उदाहरणं आहेत. तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न सोडवायचे असतात. तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण तुम्हाला 8 प्रश्न दिले जातील. 8 पैकी 5 सोडवायचे. याच्यातलं पहिलं उदाहरण आहे. ओके. हे तुम्हाला आपण नंतर सोडून बघूयात. दुसरा जो प्रश्न आहे, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. याचा अणुअंक किती बघा. मित्रांनो, अणुअंक म्हणजे ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनची बेरीज. 2 अधिक 8 अधिक 1. 2 आणि 8 10, 10 आणि 1 झालं 11 झालं. याचा गण कुठला? शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याचा गण 1. आणि कोणत्या आवर्तनात आहेत? एकूण 1, 2, 3 या ठिकाणी तुम्हाला आवर्तनं दिसतात. त्यामुळे तिसऱ्या आवर्तनामध्ये हा गण हे जे मूलद्रव्य ते असणार आहे, कारण इथं 3 कक्षा आहेत म्हणून 3 आवर्तनं झाली. आता इथं आकृतीचे निरीक्षण करून नावे लिहा. यामध्ये किरण AB, आता इथं नाव व्यवस्थित नाही, इथं A आणि B, हा जो किरण AB आहे, या किरण AB ला तुम्ही काय म्हणतात? या किरण AB ला आपण म्हणू शकतो आपाती किरण. हा आलेला आहे म्हणून आपाती किरण. किरण CD जो आहे, किरण CD बघा, हा ऍक्च्युली किरण CD, इथं C आणि D काय व्यवस्थित इथं झालेलं नाही. तर तुम्हाला सांगतो बघा, इथं C आहे ऍक्च्युली आणि इथं D आहे. तर या किरण CD ला आपण म्हणतो अपवर्तित किरण. अपवर्तित. आणि तिसरा GH जो आहे, GH याला निर्गत किरण आपण म्हणतो किंवा अपवर्तित किरण आपण म्हणू शकतो. ओके. याला ऍक्च्युली निर्गत किरण तुम्ही म्हणा. ओके. पुढे बघा. पुढचा जो आहे, खालील विधान वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl हे आयनिक संयुग आहे. सोडियम क्लोराईड हे आयनिक संयुग आहे का? बघा, हा पहिला एक मुद्दा आहे. तर हे बाबा आयनिक संयुग का आहे का, म्हणजे का आहे बाबा, का याला आपण आयनिक संयुग असं म्हणतो? तर याचं कारण तुम्हाला लिहायचं की बाबा, धन आयन व ऋण आयन
या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आपण आयनिक संयुग म्हणतो आणि हे धन आणि ऋण आयनापासून बनलेलं आहे. आणि याचे दोन गुणधर्म लिहायचे तुम्हाला, की बाबा एक लिहू शकता की बाबा हे स्थायी रूपात कठीण असतं. दुसरा मुद्दा हे ठिसूळ असून दाब दिला असता त्याचे तुकडे करता येऊ शकतात. किंवा तुम्ही असंही लिहू शकता की ही संयुग पाण्यामध्ये अद्रावणीय असतात. यापैकी कुठली दोन लिहायचे. पुढे बघा, दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे. फळ परिपक्व होणे हा रासायनिक बदल आहे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे रासायनिक बदल आहे. पाण्याचे बाष्पीभवन होणे हा जो बदल आहे तो तुमचा भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचणे हा जो आहे तो तुमचा रासायनिक बदल आहे. आणि लोखंडाचा चुरा चुंबकाकडे आकर्षित होणे हा भौतिक बदल आहे. ओके, चला पुढे जाऊयात. पुढे ही आकृती जी दिलेली आहे याच्यावरून प्रश्नाची उत्तरं. बघा, लोखंड, तांबे, शिसे कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे? मित्रांनो, लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता सगळ्यात जास्त आहे, कारण या ठिकाणी तुम्ही लोखंडाचा गोळा जो आहे तो तांबे आणि शिसे यापेक्षा जास्त उष्णता शोषून घेतो. कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सगळ्यात कमी आहे? तर शिसे या मूलद्रव्याची. आणि पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? तर एकक वस्तुमानाच्या पदार्थामध्ये 1 अंश सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी जेवढी उष्णता द्यावी लागते त्याला आपण विशिष्ट उष्माधारकता असं म्हणतो. ओके. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघा, पुढचा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की इथे या आकृत्यांना ओळखून त्यांची नावे लिहायची आहेत आणि उपयोग लिहायचे आहेत. पहिली गोष्ट, याला आपण काय म्हणतो, ही जी आहे ती ही आकृती जी आहे ती आकृती वितळ तारेची आहे. वितळ तार आपण याला म्हणू शकतो. ओके. याचं मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर उपयोग काय? विद्युत उपकरणामधून जर प्रमाणाच्या पेक्षा बाहेर विद्युतधारा वाहून दिली जाते, वाहून जाते, तर ती वाहिल्यानंतर त्या परिपथाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तर ते रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरा जो मुद्दा आहे याला आपण म्हणतो एम-सी-बी म्हणतो. एम-सी-बी म्हणजे बघा, एम-सी-बी म्हणतो आणि कारण विद्युतधारा अचानक वाढल्यास कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पाडण्याचं हे काम करतं. आणि या आकृतीला आपण म्हणतो गॅल्व्हनोमीटर. याचा उपयोग कशासाठी होतो? परिपथातील विद्युतधारेचं अस्तित्व ओळखण्यासाठी होतो. आता इथे बघा, ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. हायड्रोकार्बन एक संतृप्त असतात आणि दुसरा जो हायड्रोकार्बन आहे त्याचा प्रकार असंतृप्त. असंतृप्त. ओके. पुढचा मुद्दा हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन इथं दिलंय. ॲक्चुअली इथं थोडंसं चेंजेस आहे. आपण नंतर याच्यावरती इथं इथं काय होतं, ॲक्चुअली इथं पाहिजे होतं अल्केन आणि अल्केन नंतर इथं CnH2n+2 याचं ते सूत्र झालं आणि इथं एथेन. ओके. इथं जरा आकृतीमध्ये थोडासा बदल आहे. अल्किनमध्ये जर बघितलं, अल्किनचं रचनासूत्र काय असतं CnH2n आणि उदाहरण आहे एथिन. संतृप्त बघा, त्याच्यानंतर इथं अल्काईन पाहिजे. अल्काईन. इथं जरा लिहिताना प्रिंटिंग काही मिस्टेक झाल्यात आणि अल्काईनचं हे रचनासूत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि हे उदाहरण आहे उथाईन. उदाहरण तुम्ही लिहू शकता इथाईन. ओके. या आकृतीमध्ये थोडासा बदल आहे. आपण नंतर ही आकृती बघूयात, कारण काही लिहिताना काही प्रिंटिंग मिस्टेक राहिलेल्या आहेत. ओके, झालेल्या आहेत. पुढचा बघा, चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असतं. 5 मार्काचा प्रश्न असतो. आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं खूप सोपा प्रश्न आहे. जसं की इथं वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दिलेला आहे? तर या आकृतीमध्ये जर बघितलं तर याला आपण निकट दृष्टिदोष आपण म्हणतो. म्हणजे जवळच्या गोष्टी स्पष्टपणे या ठिकाणी अ, बघा या ठिकाणी पुढचा बघा, हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे. कारण काय आहे बाबा, की डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जी आहे ती कमी होते आणि त्याचबरोबर नेत्रगोल जे आहे हे लांबट झालं असेल त्याच्यामुळे सुद्धा दृष्टिपटल आणि डोळ्याचे भिंग यांच्यामधलं अंतर वाढतं. बरोबर? या दृष्टिदोषाचे निरसरण कसे करता येऊ शकते? तर इथं योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र भिंगाचा जर चष्मा वापरला तर, आणि त्याची एक आकृती आपल्याला इथं काढायची आहे. ओके. पुढचा मुद्दा बघा, ही सारणी तुम्हाला पूर्ण करायची आहे. ही सारणी व्यवस्थित पूर्ण करून लिहायची, ज्याच्यामध्ये इथे एथिलीन आहे, ॲसिटिलीन आहे, ॲसिटिक ॲसिड आहे, मिथेल अल्कोहोल आहे. तर इथे बघा, एथिलीनचं रचनासूत्र दिले आणि याचं आयोपिक नाम जे आहे ते एथिन आहे. एथिन. ओके. ॲसिटोलिनचा जर विचार केला तर त्याचं जे रचनासूत्र आहे ते आपण लिहू शकता HC. इथं तिहेरी बंध आहे आणि CH या ठिकाणी लिहू शकता. CH ॲक्चुअली लिहायचं, HC नाही तर ठीक आहे, असं लिहू शकता. आणि हे इथाईन याचं आयुर्वेदिक नेम आहे. CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड आहे आणि याला इथेनाइक ॲसिड म्हणतो आपण. काय? इथेनाइक ॲसिड आपण या ठिकाणी म्हणतो.
पुढचा आहे मेथिल अल्कोहोल म्हणजे काय? CH3 आणि OH. ओके. याला आपण मिथेनॉल असं म्हणतो. आणि हे जे आहे रचनासूत्र हे कोणाचं आहे? तर हे आहे ॲसिटोनचं. ॲसिटोन. ओके. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा सगळा मुद्दा समजू शकतो. अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. तर मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची होती. यातले बरेचसे प्रश्न येऊ शकतायत. तर प्रश्नपत्रिका जर तुम्हाला ही पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रश्नपत्रिकांची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका आणि इतर प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. आणि त्याचबरोबर जर इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील तर नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.